मित्रांनो 1:40 झालेत आणि गाडी आत्ता आले. एक 40ला. तर मग फायनली उतरलोय 11:30 वाजता. इथे बघ करूया सुरुवात. नमस्कार मित्रांनो, मी रितेश गुरवाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज चाललो आहे गावी, आपल्या कोकणकडनं ट्रेनने चाललो आहे. एकटाच चाललो आहे, आमचे बबडू नाही येते. तर चला, आजचा आपला प्रवास ट्रेनचा असणार आहे, कारण मेमध्ये गावावरून आलो, त्यानंतर गेलो नाही आहे पुन्हा. त्यामुळे आता चाललो आहे गावी. पाऊससुद्धा चालू झाला आहे, त्यामुळे चाललो आहे मी आता गावी. चला, आजच्या प्रवासाला आपल्या सुरुवात करूया. जरा लवकर चाललो आहे, कारण गर्दी तर नसेल, पण घरीच आहे, त्यामुळे बोललो लवकर जातो, जर लाईन वगैरे असेल तर. तिथे काय बघते तुम्ही? मित्रांनो, ठाणा स्टेशनला आलो आहे आणि 7 आणि 8 नंबरच्या प्लॅटफॉर्मला आहे इकडे. आता कोकण करण्याची लाईन जी आहे ना, ती खूप पुढे असते तिकडे, त्यामुळे थोडा पुढे जातो चालत. मित्रांनो, 7:45 झाले. 7:45ला आलो आहे, तरी पण एवढी लाईन आहे. माझा मागे 1 नंबर आहे ते फक्त. आता प्लॅटफॉर्म क्रमांक 5 मित्रांनो, आज गाडी खूप लेट आहे. आता कुठे? कासू काय? नागोड नाही. ओके, नागोड नेला आहे आता. त्यामुळे आज गाडी खूप लेट येईल. तर गावावरून जी गाडी येते ना, तीच अजून येते. कधी येईल तेव्हा येईल आता. त्यामुळे गाडी आज खूप लेट असणार आहे. म्हणजे सकाळी किती वाजता उतरेल हे का माहीत नाही. आता बघू आता इथे ठाण्यालाच गाडी किती वाजता येते ते. आणि माझ्यासोबत आता आमच्याच गावचे आहेत, म्हणजे वैभववाडीतलेच आहेत. तो एक दादा भेटला आहे आता सोबत, त्यामुळे दोघेजण झालो आहे. चला बघू आता गाडी केव्हा येते. मित्रांनो, लाईन बघा किती पुढेपर्यंत गेल्या. तो जो मुलगा उभा आहे त्या बॅग लावून तिथपर्यंत लाईन गेली आता. A1 18 HA1 19 AE1 28 जनरल बोगी 24. मित्रांनो, गाडी गावावरून आता आली आहे. 11 वाजले. 11 वाजता गावावरून आली गाडी. वडगाव बघितलं, आज खूप म्हणजे खूपच लेट आहे गाडी. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 पर आएगी गाड़ी 1013 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस कोइंबतूर एक्सप्रेस है. द ट्रेन अराइव्ड 1013 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस कोइंबतूर एक्सप्रेस आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 पर आएगी गाड़ी 1013 काय डबा कोणता आहे ते? लोकमान्य तिलक टर्मिनस कोइंबतूर एक्सप्रेस. प्लॅटफॉर्म क्रमांक 8 पर आलेली गाडी 1010 मडगाव छत्रपती शिवाजी महाराज
महाराज टर्मिनस मांडवी एक्सप्रेस आहे. कल्याण स्टेशन. मित्रांनो 11 वाजता आले म्हणजे किती 1 वाजेला गाडी नाही 1 वाजे 11 वाजले. 1 वाजेपर्यंत बघू येते का. लोकमान्य टिळक टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 7 करून सुटेल. प्रवाशांना विनंती एवढा मोठा आहे फणस. की त्यांनी आपल्या जागेवर बसून घ्यावे. चालती गाडी मित्रांनो, फणस बघा केवढा मोठा आहे. धोकादायक आहे. आपला प्रवास सुखद एकच आहे एवढा. हीच आमची शुभेच्छा. 1013 नाउन हा बघा, लोकमान्य टिळक जो- टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस अगले कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 7 से रवाना होगी. यात्रियों से विनती है कि मित्रांनो आता गेली गाडी, लवकर येऊ दे फक्त. काय बोलतं. शिप्स रोड टाकली नाही. कसाराला जाणारी जलद लोकल थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर येत आहे. ही लोकल पनवेल मित्रांनो, ही तुतारी ट्रेन चालली आहे आता. सेकंड ती जास्त लेट नाही म्हणजे 15 प्लॅटफॉर्म मिनिटं लेट आहे क्रमांक फक्त. 5 वर आलेली गाडी 1003 दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 पर आई हुई गाड़ी 1003 15 मिनिटं लेट आहे ती. सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस है. आणि आपण ज्याला जाणार आहोत कोकण कन्या ही आत्ता निघाले तिकडून. दादर सावंतवाडी लाईन जाऊन पोचल्या बघा कुठे. S3चा जो डबा आहे ना तिथपर्यंत लाईन आहे. आलेली गाडी 1003 दादर as follows: SLR and Divyangjan. First, general bogie. Second, third, M3, fourth, M2, fifth, M1, 6, B4, 7, B10, 8, B2, 9, B1, 10, A1, 11, मित्रांनो, HA1, 1:15 झालाय आणि अजून गाडी आली नाहीये. S7, 14, S6, पण आता पोलीस आलेत लाईनमध्ये लावायला. 16, S4, 17, S3, 18, S2, ते 1:30 वाजेपर्यंत येईल गाडी इथे. 20th, जनरल बोगी 21st, ओपनिंग ॲट ठाणे 20. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस वाया रत्नागिरी थोड़ी ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 7 पर आ रही है. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव कोकण कन्या मित्रांनो 1:40 झालेत आणि गाडी आत्ता आली. 1:40 ला. हा जनरल खाली आहे, तो जास्त नव्हता भरला पुढच्या बाजूला. एक जण खाली पण बसले. ते उतरवतात. ते काय उतरवतात गेले ते आतमध्ये गेलाय ना. मित्रांनो लाईनमध्ये सोडायला चालू केलं आहे आता. शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस वाया रत्नागिरी आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 पर आई हुई गाड़ी 20111 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस वाया रत्नागिरी है. The train arrives on platform number 7 is 20111 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस वाया रत्नागिरी प्लॅटफॉर्म क्रमांक 7 पर आलेली गाडी 20111 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस वाया रत्नागिरी. छत्रपती शिवाजी
चला 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 जवळ आलो आता जवळ आलो आधी सावकाशी अबे इथे विंडो आहे चल 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 इथे पुढे इथे विंडो आहे पूर्ण हा विंडो पण आहे बॅग वर ठेवूया दोघांना पण विंडो सीट भेटली खिडकी नाही ओपन होत आहे मित्रांनो मस्त विंडो शीट भेटले आणि मला दोघांना दोघांना पण आम्हाला विंडो शीट भेटले आणि वरती अजून खाली आहे अजून पब्लिक मागे खूप आहे मित्रांनो गाडी सुटली आहे 1:50 झालेत आणि गाडी सुटली आता जास्त गर्दी नाही आहे गाडीला मित्रांनो 6 वाजले अजून खेळ सुद्धा नाही आला आहे टर्मिनस वरून येणारी मडगाव ला जाणारी गाडी नंबर 2011 मुंबई संगमेश्वर आलाय आता महाराज टर्मिनस मडगाव कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल 8 वाजले कृपया ध्यान दीजिए मित्रांनो राजापूर आले नेचा स्टॉप पुढे आपलं आहे मला कुडाळमध्ये दाखवलं 600 रुपये म्हणून तर मी रिक्षा वगैरे करत नाही मग इकडनं आता चेंज करत तिथून वैभवळीतून मग भुईवाडीत जाणारी गाडी असते ना ती तिथे मागवली तिथं माहिती आहे तिथे बावड्याला सरळ रोड गेला हां हां ठीक आतमध्ये पुनर्वसन झालं आहे ना ते त्या ठिकाणी हो चल येतोय तू हां येतोय का जाऊया मित्रांनो फायनली उतरलोय 11:30 वाजता तर त्यांना फोन करू एकदा प्रायव्हेट करून जायला
आता कशा शेअरिंग जातात ना आता शेअरिंग झाली हां. काय बोललं? चल थांबतो मी थोडा वेळ, ते आता येतील. चल मित्रांनो, थोडा वेळ थांबतोय कारण आर्यन आणि येतोय, ते चालेत मुंबईला. तुमची गाडी कितीची आहे? किती वाजता आहे गाडी? आत्ताच आहे पण निघाले काय? निघाले आता आम्ही आलो म्हणून लवकर. सोडाय आले तुम्हाला? अण्णा आजोबा सोडाय आले? नाही ते कुठे चालले 80 रुपये तिकीट आहे तिथं. मला विशाल काय तर बघ जरा फोन लावायचं. मित्रांनो, वैभववाडी मार्केटमध्ये आलो आहे आणि चाललं तर रिक्षाने. सचिनदाची रिक्षा आली होती स्टेशनला, त्यांच्यासोबत चाललं आहे. मित्रांनो, आता मी रिक्षाने चाललो आहे घरी. तर आजचा जो ब्लॉग आहे हा इथेच संपवतो, आपला ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ. आणि गावी पाऊससुद्धा चालू झाला आहे, बघू शकता बाहेर पाऊस आहे. आता इथे कमी आहे, आमच्या तिकडे जरा जोरात पाऊस चालू आहे. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू आता एका नवीन व्हिडिओसोबत.